गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय क्लिअर? काही प्रॉब्लेम असेल तर सांगू शकता. ठीक आहे. तर आज आपण थोड्या वेळ म्हणजे साधारण एखादी तास वगैरे पंडिती काव्य पाहू आणि त्यानंतर मग जे काही आहे पेपर ॲनालिसिस थोडंसं बघूयात की नेमके आपण आत्तापर्यंतचा जो काही सिलेबस झाला तर त्या सिलेबसच्या अनुषंगाने काय काय प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. तर आपण परवाच्या लेक्चरमध्ये म्हणजे याच्या मागचं जे काही लेक्चर होतं तर त्या लेक्चरमध्ये आपण पंडित कवींची माहिती पाहिली. तर आता बाकीचे जे काही पंडित कवी आहेत तर त्यांच्याबद्दल जे काही आहे आपण थोडंसं माहिती घेणार आहोत. बऱ्या म्हणजे ठीक आहे. तर आपण पाहिलेलं आहे की मुक्तेश्वर असतील, वामन पंडित असेल, रघुनाथ पंडित असेल, साम्राज, श्रीधर, नागेश, विठ्ठल, तर ही आपण काही पंडिती जे काही कवी होते त्यांची आपण याच्यामध्ये माहिती पाहिलेली आहे. ठीक आहे. तर त्या दिवशी आपण निमसागर जे वामन पंडित यांची जी काही रचना होती, वामन पंडित यांची कोणकोणती रचना आहे? निमसागर, यथार्थ दीपिका आणि चित्सुधा, तत्वमाला, श्रुतिसार, कर्मतत्व असेल, राजयोग असेल, तर ह्या सगळ्या ज्या काही आहेत तर ह्या वामन पंडितांच्या रचना आहे. मग त्यानंतर आपण समश्लोकी टीका काय आहे ते सगळं वगैरे पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता ह्यानंतर काय आहे तर नागेश जे आहे तर नागेशबद्दल आपण जी काही आहे माहिती घेणार आहोत. ठीक आहे. नागेश ठीक आहे. आता वामन पंडितांच्या काळातील कवी नागेश हे नगर जे काही आहे अहमदनगर तर नगर जवळील भिंगारचे राहणारे होते. तर आता कवी नागेश तर हे काय आहे हे समकालीन होते. कोणाच्या समकालीन होते? वामन पंडितांच्या. ठीक आहे. तर जे नागेश होते ते वामन पंडित यांच्या समकालीन होते. ठीक आहे. तर यशवंतराव कोकाटे हे जे काही श्रीमंत सरदार आहेत तर ह्या सरदाराचे ते आश्रित होते. ह्या सरदारांकडे ते राहिलेले आहेत. कोण? पंडित कवी नागेश. आणि नंतर काय झालं की 17व्या शतकाच्या पूर्वार्ध म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जो काही आहे तो त्यांचा जीवनकाल राहिलेला आहे. म्हणजे आपल्याला काही जसं इतर कवींचे जे काही कालानुक्रम दिलेले आहेत तर यांचा काही फारसा कालानुक्रम आपल्याला दिलेला नाही. तर साधारणपणे काय सांगितलेलं आहे आपल्याला की जो काही 17व्या शतकाचा जो काही पूर्वार्ध आहे त्यामध्ये यांचा जन्म झालेला आहे असं सांगितलं आहे. एक साधारण एक अंदाज असा आहे आपल्याला. ठीक आहे. 17व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये. ठीक आहे. तर हा त्यांचा जीवनकाल. आणि वामन पंडित जे काही होते तर वामन पंडित हे त्यांचे समकालीन होते. आता त्यांचे वडील जे काही होते त्यांचं नाव होतं मोरशास्त्री. तर त्यांच्या वडिलांचं नाव होतं मोरशास्त्री आणि ते सुद्धा काय करायचे की काव्यरचना ते करत होते. ठीक आहे. असं त्यांनी जे नागेश आहेत तर ते त्यांच्या उल्लेखावरून आपल्याला दिसून येतं बऱ्यापैकी. ठीक आहे. आता त्यांनी कोणकोणती काव्यरचना केली ते आपण पाहणार आहोत. तर त्यांनी काय केलेलं आहे? सीता स्वयंवर, त्यानंतर रुक्मिणी स्वयंवर, चंद्रावळी वर्णन आणि शारदा विनोद आणि रसमंजरी. तर अशी त्यांनी जी काही आहे तर काव्यरचना केली. आपण ते लिहून घेऊयात, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यांनी काय काय काव्यरचना केलेली आहे. ठीक आहे. तर नागेश पंडित कवी नागेशची आपण
त्यांनी काय काय लिहिलेलं आहे ते बघूयात. रचना, काय काय रचना आहेत सांगा. पंडित कवी नागेश यांच्या काय काय रचना आहेत? तर सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, सीता स्वयंवर त्यांनी लिहिलेलं आहे, रुक्मिणी स्वयंवर लिहिलेलं आहे, चंद्रावळी वर्णन सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. चंद्रावळी वर्णन, त्यानंतर काय आहे? शारदा विनोद, शारद विनोद त्यांनी लिहिलेलं आहे, शारदा विनोद. ठीक आहे. आणि शेवटचं लिहिलेलं आहे रसमंजिरी. ठीक आहे, लिहून घ्यायचं सगळ्यांनी. आपल्याला याच्यावर एक्सपेक्टेड प्रश्न येऊ शकतो. जास्त करून रचना वगैरे असं विचारतात आपल्याला बऱ्याचदा. पंडित कवी नागेश यांच्या रचना: सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, चंद्रावळी वर्णन, शारदा विनोद आणि रसमंजिरी. ठीक आहे, तर ही काव्य रचना त्यांनी केलेली आहे. सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर, चंद्रावळी वर्णन, शारदा विनोद आणि रसमंजिरी. थोडासा एक प्रॉब्लेम वाटतोय, ते चार्जिंग कमी असल्यामुळे थोड्या वेळच हे चालेल. आधी सांगितलं असतं तर थोडं बरं पडलं असतं. ठीक आहे, जोपर्यंत कंटिन्यू करता येईल तोपर्यंत करा. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता हे जे काही नागेश होते तर यांच्या ह्या सगळ्या रचना हे आपल्याला पाठ पाहिजे, कारण याच्यावर आपल्याला डायरेक्टली प्रश्न येतात. ठीक आहे, तर बघा आता हे जे नागेश होते ते स्वतःला जे काही आहे ते रामभक्त म्हणवतात. समर्थांनी या काळामध्ये रामभक्तीचा जो प्रसार केला, आपल्याला माहित आहे की रामभक्तीचा जो काही प्रसार झालेला आहे, प्रचार झालेला आहे, तो त्याच्यामध्ये संत रामदास, समर्थ रामदास जे काही आहे ते स्वतःला काय म्हणायचे, रामाचे दास. तर त्यांचं एक प्रचार त्यांनी बऱ्यापैकी केला आणि मग त्याचा परिणाम म्हणून की काय की नागेश सुद्धा स्वतःला जे काही आहे ते रामभक्त असं म्हणवतात. आणि मग समर्थांनी या काळामध्ये जे काही रामभक्तीचा जो काही प्रसार केला, तर त्यामधून श्रीरामपर चरित्र लेखनाची प्रेरणा जी काही आहे तर ती वामन असेल, नागेश असेल, विठ्ठल, आता विठ्ठल आपण पुढच्या याला बघणार आहोत, वेणाबाई असेल, तर यांना झाली. तर आपण पाहिलं की वेणाबाई ज्या काही होत्या ह्या समर्थ रामदास यांच्या एक स्त्री शिष्या होत्या. आणि एकमेव शिष्य आपण म्हणजे जे काही नमूद आहे किंवा संदर्भ ग्रंथामध्ये जे काही दिलेलं आहे, तर ह्या संदर्भ ग्रंथानुसार काय आहे की वेणाबाई, आपण जेव्हा दासपंथ किंवा समर्थपंथ पाहतो तर त्याच्यामध्ये जे काही आहे तर आपल्याला ह्या गोष्टी इथे दिसून आलेल्या आहेत. ठीक आहे, समजलं तुम्हाला इथपर्यंत? तर आता ह्यांचा जो काही परिणाम झाला तो कोणावर झाला किंवा प्रेरणा म्हणू शकतो आपण, तर वामन, आपल्याला माहिती आहे वामन पंडित, त्याच्यानंतर वामन, नागेश, विठ्ठल बिडकर ज्यांचे आपण आता समोर, ते सुद्धा एक पंडित कवी आहे. आणि ह्या पंडित कवीची जी माहिती काय आहे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आता नागेशची सीता स्वयंवर हा त्यांचा परिपाक म्हटला पाहिजे. म्हणजे काय की संस्कृताची त्यांना बरीच माहिती असावी. आता जे काही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जी काही पंडित कवी होती, तर ह्या सगळे पंडित कवींचं म्हणजे आपण पाहतो पंडित कवी, तर ह्या पंडित कवींचं काय आहे सगळं एक संस्कृत, आपण जसं म्हणतो की एक फ्लुएंट इंग्लिश, तसं एक संस्कृतचं त्यांचं म्हणजे बऱ्यापैकी एक अभ्यास होता. संस्कृतचं ते पंडित होते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्यांचा एक परिपाक आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतो. मग पंचमहाकाव्य असतील किंवा ग्रंथ असेल, काव्य असेल,
नाटके असेल, अलंकारशास्त्र असेल, तर हे सगळे ग्रंथ त्यांनी वाचले आहेत. म्हणजे जसं की आधी सांगितलं होतं की यांचे पंडित कवींचे जे काही विषय आहेत तर त्यांनी हे सगळे विषय कुठून उचलले असावेत. तर ही जी काही सगळे ग्रंथ आहेत तर त्यांनी रामायण, महाभारत, वेद, पुराणे ह्या सगळ्यांमधून जे काही आहे तर त्यांनी त्यांचे विषय जे काही आहेत ते उचलल्याचे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, कळालं इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित? आता जेव्हा त्यांनी सीतास्वयंवर रचलं तर त्यावेळी काय आहे की नागेशसमोर रघुवंश आणि हनुमान नाटक जे आहे, म्हणजे ही जी काही रचना आहे तर ही डोळ्यासमोर असावी. आणि आपल्याला माहिती आहे की हेच त्यांचे प्रेरणेचे विषय होते. इथूनच त्यांनी बऱ्याच गोष्टी किंवा बऱ्याच प्रेरणा ज्या काही आहेत त्या इथून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, आता सीतास्वयंवरातील काही श्लोक तर हनुमान नाटकाच्या श्लोकाचे अनुवादच आहे. म्हणजे हनुमान नाटक, हनुमान नाटक जे काही आहे तर जसं रामायण, महाभारत ज्या काही आहे तसे हनुमानावर असलेलं जे काही आहे हनुमान नाटक किंवा रघुवंश असेल तर हे काय केलं त्यांनी आधी वाचलं होतं आणि त्यांनी ज्या काही रचना केल्या आहेत, मग सीता स्वयंवर असेल किंवा इतर, तर आपल्याला नाही याच्यातून बऱ्याच गोष्टी तिथे घेतलेल्या दिसतात. आणि हनुमान नाटक ह्या संस्कृत ग्रंथामध्ये ज्या काही रचना आहेत तसेच्या तसे त्यांनी काय केलेलं आहे, मराठीमध्ये अनुवाद त्यांनी केलेला आहे. ठीक आहे, कळालं तुम्हाला इथपर्यंत? आता स्वरमंडपात जमलेल्या राजांची माहिती, सीतेच्या सखीने श्रीरामाचे जे काही वर्णन केलेलं आहे वगैरे, तर अशा प्रकारचे हे वर्णने आपल्याला याच्यामध्ये आलेले दिसतात. आता स्वयंवर जे काही प्रसंग आहे आणि त्यांच्या वर्णनामध्ये जे काही स्वीकारलेली वाद्य आहे, तर आता लग्न म्हटलं, स्वयंवर म्हटलं की वाद्य आलीच. म्हणजे जरीही त्याचं स्वरूप बदललं असेल की आता आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात की डीजे दिसतो, म्हणजे अनेक जसं जसं परंपरा, रीतिरिवाज, धर्म आहे त्यानुसार. पण आधी काय होतं की आधी सुद्धा वाद्य होते पण ती लोकवाद्य जास्त होती, त्यातल्या त्यात ती वेगळ्या प्रकारची होती, खूप जास्त नैसर्गिक घटकांपासून बनवलेली होती. तर काय की आता स्वयंवर प्रसंगाच्या वर्णनामध्ये स्वकालीन वाद्य असेल, हत्यारे असेल यांची माहिती नागेशनी दिलेली आहे. म्हणजे नागेशची जी काही रचना आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जी काही आहे जी काही वाद्य आहे आणि जी काही हत्यारे आहे तर ह्या वाद्य आणि हत्यारेची आपल्याला याच्यामध्ये माहिती दिसते. आता स्वयंवरास आलेल्या ज्या काही राजांच्या यादीत त्यांनी तुंगार, चव्हाण, मोरे, गोरे ह्या प्रकारचे कोण कोण आले होते मराठी राजा त्यांची नावं सुद्धा सांगितलेली आहे. आपल्याला स्वयंवर म्हणजे सगळ्यांना माहित आहे. स्वयंवर म्हणजे काय सांगा, सगळ्यांना माहित आहे स्वयंवर म्हणजे? तर तिथे राणी किंवा राणीसारखी, तर तिथे तिला तो एक अधिकार होता आधी की सगळीकडचे राजा यायचे आणि ती त्यांना सिलेक्ट करायची, किंवा असंही होतं की ज्याच्या गळ्यामध्ये माळ पडेल किंवा ज्याला राणी सिलेक्ट करेल स्वतःहून तो त्याचा राजकुमार व्हायचा किंवा जीवनसाथी व्हायचा, अशा प्रकारे. तर मग आता हे जे काही आपण स्वयंवर पाहतो तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की बाबा मराठी राजे होते, कोण कोण होते, मग त्याच्यामध्ये तुंगार असेल, चव्हाण असेल, मोरे असेल, तर हे अशा प्रकारचे जे मराठा राजे होते तर त्यांचे सुद्धा नावे जी काही आहे नागेशनी आपल्या स्वयंवरामध्ये जे काही आहे ती सांगितलेली आहे. आता जनकाच्या राजधानीचे जे काही त्यांनी चित्र नगरच्या राजधानीशी जुळणारे होते, म्हणजे बरेच जो काही खराखुरा भाग आहे तो त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये काही ठिकाणी कल्पनेत सुद्धा जो काही आहे तो रमवलेला होता किंवा रंगवलेला होता. आता स्वकालाविषयी म्हणजेच काय की स्वतःच्या काळाविषयी जे काही आहे नागेश पूर्णतया जागरूक होते. यावरून जे काही आहे ते स्पष्ट होते की श्रीरामाकडे असणाऱ्या घोड्यांच्या विविध जाती नागेशनी पुरवलेली माहिती आपल्याला दिसते की बाबा रामाकडे कोणकोणत्या प्रकारचे कोणकोणत्या वाण्यांचे जे काही आहे ते घोडे होते, कोणकोणत्या प्रकारचे घोडे होते
ते त्यांनी दाखवलेले आहेत आपल्याला, ठीक आहे. तर नागेशनी हे सुद्धा वर्णन केलेलं आहे की स्वयंवरांसाठी कोणकोणती राजे आले, नागेशने काय काय वर्णन केलंय बघू. तर त्याचं वेगळेपण जे काही आपण डिटेलिंग म्हणतो की बाबा एक खोली घेऊन, एक व्याप्ती घेऊन जे काही आहे त्यांनी त्याचं जे काही आहे ते लिखाण केलेलं आहे. खोली घेऊन, एक व्याप्ती घेऊन की काय, किती प्रकारचे घोडे होते, कोणकोणते घोडे होते, कोणकोणते राजे जे काही आहे स्वयंवरांसाठी आले होते, त्यांची नावं, हे सगळं जे काही आहे नागेश हे त्याच्या स्वयंवराच्या त्याच्या लिखाणाच्या काय करतो, यादीमध्ये आपल्याला देताना दिसतो. तर आता सीता स्वयंवर शेवटी नागेश विठ्ठल बिडकर प्रमाणे मंगलाष्टक, आपल्या सगळ्यांना मंगलाष्टक माहिती आहे की लग्नाच्या वेळी जे काही गायलं जातं, म्हटलं जातं किंवा ती वचने घेतली जातं, ती सगळी मंगलाष्टकांमध्ये येतात. तर नागेशने काय केलेलं आहे, नागेशनी ती मंगलाष्टक सुद्धा लिहिलेली आहे, ठीक आहे. तर अग्निपुरामध्ये, अग्निपुराण जे काही आहे, तर अग्निपुराणातील कथाप्रसंगातून काय केलेलं आहे, नागेशनी चंद्रावळी वर्णनाची निर्मिती झालेली आहे. आता ही आपल्याला माहिती आहे की नागेशनी ही सगळी रचना केली, पण याच्यातलं जी चंद्रावळ आहे ते कुठून आलेलं आहे, तर अग्निपुराण जे काही आहे, जसं की वेगवेगळे पुराण असतात, शिवपुराण वगैरे, तर हे कुठून घेतलंय त्यांनी, अग्निपुराणमधून घेतलेलं आहे. अग्निपुराणमधून त्यांनी घेतलेलं आहे. लिहून घ्यायचंय, चंद्रावळीची प्रेरणा त्यांना अग्निपुराणमधून मिळालेली आहे. लिहून घ्यायचंय. ठीक आहे. आता आपले जे नेक्स्ट पंडित कवी आहे त्यांचं नाव आहे विठ्ठल बिडकर. नागेशचं झालं. हे फक्त रचना लक्षात ठेवा, जास्त करून रचना आपल्याला महत्त्वाच्या आहे. आणि जन्म जो काही आहे, जन्म तो साधारण पूर्वार्धामध्ये सांगितलेला आहे, ठीक आहे. तर लिहा, नेक्स्ट हेडलाईन द्यायची आहे विठ्ठल बिडकर, ठीक आहे. ठीक आहे, विठ्ठल बिडकर लिहिला. तुम्ही विठ्ठल बिडकर विषयी काय ऐकलाय? आता बघा, हे नावावरूनच बिडकर, विठ्ठल बिडकर म्हणजे कुठे, बीडचे राहणारे. विठ्ठल बिडकर म्हणजे कुठे, हे बीडचे राहणारे होते. बीडमध्ये गौरीपूर म्हणून गाव आहे, तर ते गौरीपूर. आता आपण यांचा जो काही आहे कार्यकाल बघूया. यांचा कार्यकाल आहे 1628 ते 1690, ठीक आहे. 1628 ते 1690 म्हणजे जवळपास यांचा कार्यकाल आपण म्हणू शकतो की 62 वगैरे वर्षाचा हा यांचा कार्यकाल होता. 62 वर्ष हे जगले विठ्ठल बिडकर त्या काळामध्ये, ठीक आहे. आता हे जे विठ्ठल बिडकर होते ते व्यवसायाने वाणी होते. वाण्याचा जे काही आहे आपल्याला माहिती आहे, वाणी वगैरे. तर यांचा वाण्याचा जो काही आहे तो व्यवसाय होता. आणि आपण वर्षा दिवसा पंढरपुरात जात असू असा उल्लेख त्यांनी केलाय की म्हणजे वर्षाला ते पंढरपूरला जायचे. कोण? विठ्ठल बिडकर. नावाप्रमाणेच ते काय होते, नावाप्रमाणे ते बीडचे जे काही आहे राहणारे होते. आणि हा त्यांचा कार्यकाल होता 1628 ते 1690, ठीक आहे. आता बघा, रुक्मिणी, आता त्यांनी काय काय
जी काही रचना केलेली आहे आपण ते पाहणार आहोत आणि आपण त्याचं म्हणजे जे काही साल आहे किंवा कोणत्या वर्षी ती रचना केलेली आहे तर ती रचनासुद्धा आपण पाहणार आहोत, ते सालसुद्धा पाहणार आहोत. कारण एखाद्या वेळेस जर आपल्याला विठ्ठल बिडकर यांच्या ग्रंथांचे कालानुक्रम लावा समजा असा जर प्रश्न असेल तर काय आपल्याला सोडवता येईल. ठीक आहे. आता त्यांची काय काय रचना आहे आपण ते बघणार आहोत. तर बघा त्यांची पहिली रचना आहे ज्यांनी 1674 मध्ये केली ती रुक्मिणी स्वयंवर आहे. रुक्मिणी स्वयंवर ही जी काही रचना आहे तर ही रचना त्यांनी केलेली आहे 1674 रोजी. ठीक आहे. 1674 म्हणजे आता तुम्ही म्हणाल की रुक्मिणी स्वयंवर, सीता स्वयंवर तर हे नागेशनी पण लिहिलेलं आहे किंवा याच्या अगोदर वामन पंडित असेल किंवा काय त्यांनी पण लिहिलेलं आहे. बरोबर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा की रामायण असेल महाभारत असेल ते ओरिजिनल कोणी लिहिलं आपल्याला माहिती आहे की महर्षी वाल्मिकी असेल, महर्षी व्यास असेल. पण नंतर अनेकांनी सुद्धा लिहिली आहेत आणि ती वेगवेगळ्या भाषांमध्ये नंतर ट्रान्सलेटेड वगैरे झाली आहे. भागवत वेगवेगळ्या लोकांनी लिहिलं, महाभारत त्यांनी लिहिलेलं आहे. तर कसं का बरं की ते त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेलं आहे. आता जसं उदाहरणार्थ नागेशनी लिहिलेलं रुक्मिणी स्वयंवर किंवा सीता स्वयंवर हे त्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असेल त्याच्यामध्ये किंवा एक वेगळा दृष्टिकोन असेल. तसंच जे काही आता विठ्ठल बिडकर आहे तर त्यांना जसं वाटलं किंवा त्यांचं काय दृष्टिकोन आहे, त्यांचं त्याविषयी काही मत आहे, भावना आहे, तर ते त्यांनी त्यांच्या शैलीतून जे काही आहे ते लिहिण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शैली कधी आपल्याला काय होतं की आता जसं उदाहरणार्थ शेतकऱ्यांचा असूड तर हे शेतकऱ्यांचं असूड महात्मा फुले पण नंतर किंवा तर आपल्याला आणि त्यांचं संपादन जे काही आहे आपल्याला वेगवेगळ्या लोकांनी केलेलं दिसून येतं. तर म्हणजे ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी जरी साहित्यकृती त्याचं नाव एक असलं तरी त्याच्यातले जे काही दृष्टिकोन आहेत किंवा जो काही लिहिणारा आहे त्याचा जे काही दृष्टिकोन आहे ते त्या अर्थाने जे काही आहे ते महत्त्वाचं आहे आपल्याला असं इथे दिसून येतं. ठीक आहे. तर बघा एक आपले ऑफलाईन विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत. ते ऑफलाईन विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की स्वयंवरांचा क्रम लावा असं म्हटलं तर असे एका साहित्यकृतीचा क्रम लावा असा प्रश्न अद्याप आला नाही आणि म्हणजे माझ्या मते तरी येणार नाही. फार तर फार काय जे ठोस माहिती असते समजा आता पंडितांचा कार्यकाल असेल किंवा एखादी कवी आहे, एखादा लेखक आहे, एखादा साहित्यकार आहे तर त्यांची एखादी काहीतरी साहित्यकृती असेल त्यांचे क्रम लावा असं येतील. तर जेवढे काही रुक्मिणी स्वयंवर वगैरे लिहिलेले आहे तर त्यांचे क्रम लावा असं वगैरे येणार नाही. आणि बघा आता जसं आपण काल लिहून घेतले होते क्रम पंडित कवींचे तर त्याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून नंतर पाहिलं की पहिले मोरोपंत आहे, नंतर वामन पंडित आहे, नंतर रघुनाथ पंडित आहे वगैरे वगैरे. तर मग आपण समजा येणार नाही पण आलं तर त्याला कसं टॅकल करायचं की बघा म्हणजे जो कवी आहे जेव्हा कवी आला तेव्हाच त्याची रचना येणार आहे. बरोबर आहे. तो मेल्यानंतर किंवा जन्माआधी त्याची रचना येणार नाही. तर मग त्या कवीला धरूनच काय आहे आपण सुद्धा ऑर्डर लावायचं. म्हणजे समजा उदाहरणार्थ असा प्रश्न आला की नागेश आहे आणि विठ्ठल बिडकर आहे तर आपल्याला माहित आहे की आधी कोण आले समजा आता उदाहरण सांगते बरं का मी. आता सगळ्यात आधी मोरोपंत आहे, त्यानंतर समजा वामन पंडित आहे, त्यानंतर आहे नागेश आणि विठ्ठल बिडकर आपण असं म्हणू. विठ्ठल बिडकर ठीक आहे. मोरोपंत, वामन पंडित, नागेश, विठ्ठल. आता आपण असं गृहीत धरूयात की ह्या सगळ्यांनी काय लिहिलेलं आहे सीता स्वयंवर. आपण गृहीत धरतोय असं. आता समजा यांनी विचारलं की यांच्या सीता स्वयंवरांचा क्रम लावा तर क्रम कसा लागणार. यांचा जसा क्रम आहे की आपल्याला माहिती आहे आधी कोण आलेला आहे मोरोपंत, त्याच्यानंतर कोण आलेला आहे वामन पंडित, त्याच्यानंतर नागेश आणि विठ्ठल बिडकर. मग तो क्रम सुद्धा असाच लागेल. ठीक आहे. म्हणजे कारण बघा तर मोरोपंतांनी जे काही सीता स्वयंवर लिहिलं आहे ते त्यांच्याच काळात लिहिलेलं आहे ना.
ते काही जन्माच्या आधी किंवा नंतर आलं असं नाही आहे. तर त्याच्यामुळं जे जे कवी आहेत, साहित्यिक आहेत, त्यांच्यानुसार तुम्ही तो क्रम लावायला पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. आता काय आहे, विठ्ठल बिडकर. तर रुक्मिणी स्वयंवर 1674. ठीक आहे. तर त्यानंतर आपण बघू त्यांनी अजून काय लिहिलेलं आहे. तर त्यांनी लिहिलं आहे की चार्जिंग फार कमी आहे, 10% आता राहिलेली आहे. सो ठीक आहे. तर बघूयात नंतर मग आपण. ठीक आहे. किंवा एक 20 मिनटं चार्जिंग करून मग परत एकदा कॉल करून राहिलेलं करता येईल. एक 15 मिनिटांनी परत हे करूयात. ठीक आहे. हां. तर बघा त्यांनी अजून काय लिहिलेलं आहे की पांचाली स्तवन जे काही आहे, पांचाली स्तवन नंतरचं लिहून घ्या तुम्ही. पांचाली स्तवन लिहून घ्यायचं आहे. पांचाली स्तवन लिहून घ्यायचं आहे. पांचाली स्तवन हे 1664 मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. पांचाली स्तवन. त्यानंतर सीता स्वयंवर. आधी काय आहे, रुक्मिणी स्वयंवर. नंतर काय आहे, सीता स्वयंवर. हे 1677 मध्ये लिहिलेलं आहे. क्रम व्यवस्थित लिहून घ्या. क्रम व्यवस्थित लिहायचा सगळ्यांनी. त्यानंतर लिहा रसमंजिरी. रसमंजिरी. रसमंजिरी लिहायचं आहे. 1669. रसमंजिरी. त्याच्यानंतर लिहायचं आहे विद्व जीवन आणि बिल्हन चरित्र.
हे झालंय का सगळ्यांचं लिहून? बघा असं आहे विद्वजीवन आणि बिल्हण चरित्र. विद्वजीवन आणि बिल्हण चरित्र जे काही आहे त्यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता याचा जो काही कार्यकाल आहे तो संदर्भ ग्रंथामध्ये दिलेला नाही. ठीक आहे. रचना व्यवस्थित लिहून घ्यायच्या आहेत. तर बघा आपण आता यांच्याविषयी जी काही आहे ती माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता विठ्ठल बिडकरांची सांगा बरं कोणकोणती संपदा आहे, साहित्य संपदा किंवा ग्रंथ संपदा सांगा विठ्ठल बिडकर यांची. तर बघा काय काय आपण लिहिलेलं आहे. सगळ्यात आधी रुक्मिणी स्वयंवर. काय लिहिलेलं आहे? रुक्मिणी स्वयंवर. आणि आपल्याला यांचा जो काही कार्यकाल आहे तर तो कार्यकाल आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. तर सर्वात प्रथम आपण लिहिलेलं आहे रुक्मिणी स्वयंवर जे 1674 मध्ये आलेलं. त्याच्यानंतर काय आहे पांचाली स्तवन जे काही 1600 ते सुद्धा 1674 मध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर 3 वर्षांनी काय आहे की सीता स्वयंवर आलेला आहे. नंतर मग रसमंजिरी आणि मग विद्वजीवन आणि बिल्हण चरित्र हे त्यांचे प्रमुख ग्रंथ असून त्यांनी काही स्फुट स्वरूपाची पदरचना सुद्धा केलेली आहे. ठीक आहे. तर आता विठ्ठल कवी संस्कृत प्राकृताचे ज्ञान बरे असावे. विठ्ठल कवीस जे काही आहे विठ्ठल कवी म्हणजे काय की विठ्ठल बिडकर. ठीक आहे. तर ह्या विठ्ठल बिडकर जे काही आहे तर त्यानुसार काय त्यांना संस्कृत प्राकृत. आता पंडित कवी म्हटल्यावर हे आहेच की त्यांना संस्कृतचं जे काही ज्ञान आहे ते असणार आहे म्हणून. ठीक आहे. हे असे गृहीतकच आहे. ठीक आहे. तर आता भारत असेल, रामायण असेल, भागवत असेल, जी काही रघुवंश आहे तर ही जी काही सगळी नाटकं आहेत म्हणजे त्यातल्या त्यात मग हनुमान नाटकासारखी जी काही नाटके आहेत तर ती त्यांनी वाचलेली आहेत. आणि आपण या अगोदर सुद्धा जे काही पंडित कवी पाहिलेले आहेत तर त्या पंडित कवीनुसार काय की त्यांनी हे सगळं वाचलेलं आहे आणि त्या वाचनातून मग त्यांना त्या गोष्टी सुचल्या किंवा त्यांनी त्या गोष्टी काय केलेल्या आहे उचललेल्या आहेत हे आपल्याला दिसून येते. याच्यावरची मग आपण शेवटी काय करू आता शायरी वाङ्मय आणि पंडिती काव्य यांची एक नोट जी काही आहे ती नोट आपण काय करणार आहोत. नंतर मग मी तुम्हाला अशी फक्त नोट्स काढलेली आहे की मग हे जेव्हा आपण शिकून झालं आपलं की तेव्हा आपण काय करणार आहोत ती नोट मी तुम्हाला सांगेल ती नोट जी काही आहे तुम्ही तिथे लिहून घ्यायची आहे. ठीक आहे. समजतंय तुम्हाला? तर म्हणजे ह्याचं जे काही आहे अगोदर एक वाचन होतं किंवा हे अगोदर वाचन आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. नंतर छंदशास्त्र नैपुण्य आणि चित्रकाव्य रचना कौशल्य ही त्यांच्या कवितेची खास वैशिष्ट्य जी काही आहे ती होती. तर आपल्या काव्यात कवी स्वतः सतकविराज विठ्ठलदास असे त्यांना मनवून घेतो आणि पांचाली स्तवन हे जे काही आहे त्यांचं पहिलं काव्य आहे. आपण म्हणजे काव्य आपण ग्रंथांची इथं हे करत नाही तर काव्य बघतोय. बघा हे काय आहे त्यांचं पहिलं काव्य. हे त्यांचं काय आहे पहिलं काव्य आहे. तर आता पहिलं काव्य आहे तर मग काय की एकूण किती श्लोक आहे
सांगता येईल का तुम्हाला? तर याच्यामध्ये काय आहे, 23 श्लोक आहे. आणि याचा मुख्य विषय काय आहे? मुख्य विषय काय याच्यातला? पांचाली स्तवन हे जे काही काव्य आहे, ह्या काव्यातील काय मुख्य विषय काय? तुम्ही कधीतरी वाचलं असेल MA BA ला, कधीतरी काहीतरी संदर्भ आले असतील. सांगा, आठवा बरं. काय आठवतं तुम्हाला? आठवा. आठवा आठवा पटकन. चला. तर याचा मुख्य विषय आहे द्रौपदीच्या धावा. द्रौपदीच्या धावा. द्रौपदीच्या धावा हा जो काही आहे हा त्यांचा मुख्य विषय आहे. ठीक आहे. द्रौपदीच्या धावा हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. चला नेक्स्ट. त्याच्यामध्ये किती श्लोक आहेत? 23 श्लोक आहे. म्हणजे अवघ्या 23 श्लोकांमध्ये काय झालेलं आहे, याची जी काही आहे ती रचना झालेली आहे. ओके. त्यानंतर काय आहे की दुसरा ग्रंथ कोणता आहे? दुसरा ग्रंथ रुक्मिणी स्वयंवर. अगदी बरोबर, रुक्मिणी स्वयंवर. तर याच्यामध्ये किती आहे? 7 सर्ग जे काही आहे त्यांनी दिलेली आहे. लिहून घ्यायचं आहे. रुक्मिणी स्वयंवर 7 सर्ग. आणि त्याच्या खाली लिहून घ्यायचं आहे की महाकाव्याच्या धर्तीवर रचना करण्याचा प्रयत्न ह्या काव्यात दिसून आलेला आहे. जॉईन करा. ठीक आहे. तर विठ्ठल बिडकर यांच्या ज्या काही रचना आहेत, विठ्ठल बिडकर यांच्या रचना आपण पाहिलेल्या आहेत. तर किती रचना आहेत त्यांच्या? रुक्मिणी स्वयंवर, पांचाली स्तवन, सीता स्वयंवर, रसमंजरी, ह्या जे काही आहेत त्यांच्या रचना आहेत. ठीक आहे. ओके. तर विठ्ठल बिडकर यांच्या रचना लिहून घ्या. ऑफलाईन स्टुडंट्स लिहून घ्यायचं आहे परत. चला लिहून घ्या. काय आहे? रुक्मिणी स्वयंवर, पांचाली स्तवन,
सीता स्वयंवर, रसमंजिरी आणि विद्वजीवन आणि बिल्हण चरित्र ही जे काही त्यांची रचना आहे. तर आता बघा, आपण पाहिलेलं आहे की हे जे पांचाली स्तवन त्यांनी लिहिलेलं आहे, पांचाली स्तवन, तर ह्या पांचाली स्तवनमध्ये काय आहे की 23 श्लोक जे काही आहे ते 23 श्लोक त्यांनी लिहिलेले आहे. आणि हे पांचाली स्तवन कशाबद्दल आहे? द्रौपदीच्या धावा, म्हणजे द्रौपदीवर लिहिलेलं आहे, द्रौपदींच्या धावांवर आपल्याला लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर आपण बघूयात की विठ्ठल बिडकर यांनी लिहिलेलं जे काही आहे रुक्मिणी स्वयंवर आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता रुक्मिणी स्वयंवर मध्ये काय काय दिलं आहे ते पाहूयात आपण. ठीक आहे. रुक्मिणी स्वयंवर. तर बघा, आता हा रुक्मिणी स्वयंवर दुसरा ग्रंथ आहे, आपल्याला माहित आहे. तर याच्यामध्ये काय आहे की 7 सर्ग. सर्ग म्हणजे तुम्ही असं प्रकरणासारखं त्याला बघू शकता की आपण म्हणतो ना इतके प्रकरण, इतके पाठ आहेत, इतके श्लोक आहेत. तसं किती सर्ग आहेत? 7 सर्ग किंवा खंड आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. किती सर्ग आहेत? 7 सर्ग आहेत. 7 सर्ग लिहून घ्या. यामध्ये जे काही आहे ते 7 सर्ग आहे. आणि काय आहे, हे महाकाव्याच्या धर्तीवर रचण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे काय की त्याला महाकाव्यासारखं बनवण्याचा प्रयत्न केलाय. नंतर आपण बघूयात की महाकाव्य म्हणजे काय ते. आपण नंतर आपले जे साहित्य प्रकार आहे तर त्या साहित्य प्रकारामध्ये आपण ते बघणार आहोत की मग त्याच्यामध्ये महाकाव्य, मग आर्ष महाकाव्य काय असतं, विदग्ध महाकाव्य काय असतं, त्याच्यावर यावर्षी जो काही आहे तो प्रश्न येऊन गेलेला आहे. ते आपण जेव्हा तो घटक बघू तेव्हा त्या घटकावर आपण काय करणार आहोत, ती माहिती जी काही आहे तर ती माहिती आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे. आता बघा की आता हे महाकाव्याच्या धर्तीवर रचना करण्याचा प्रयत्न, असा प्रश्न विचारला तर की बाबा खालील विठ्ठल बिडकर यांची खालीलपैकी कोणती रचना ही महाकाव्याच्या धर्तीवर रचण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो? तर हे याचं उत्तर काय येणार आहे? रुक्मिणी स्वयंवर. ठीक आहे. महाकाव्याच्या धर्तीवर रचण्याचा प्रयत्न महाकाव्याच्या धर्तीवर रचण्याचा प्रयत्न. ठीक आहे. लिहून घ्या. महाकाव्याच्या धर्तीवर जो काही आहे रचण्याचा प्रयत्न केला तरी तो फारसा काही यशस्वी झाला आहे असे म्हणता येणार नाही. म्हणजे त्यांनी थोडं महाकाव्यासारखं लिहिण्याचा प्रयत्न केला पण काही यशस्वी वगैरे झालेला नाही. वेगवेगळ्या गणवृत्तात जी काही आहे तर त्यांनी आपली श्लोक रचना केली आहे. पण छत्र, चामर, दशकमल, वापी असेल, मारा, धनुर्बाण वगैरे, तर ह्या चित्रबंधात त्यांनी स्वयंवर कथा बांधलेली आहे. म्हणजे काय केलेलं आहे की त्यांनी वेगवेगळ्या गणवृत्तामध्ये जी काही आहे तर ही कथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण एक वैशिष्ट्य म्हणून वेगवेगळे गणवृत्त लिहू शकतो. वेगवेगळे गणवृत्त लिहून घ्या. वेगवेगळे गणवृत्तांचा यांनी काय केलेला आहे, इथे वापर केलेला आहे. ठीक आहे. आता बघा, आता झालं हे आपण रुक्मिणी स्वयंवर बघितलं. आता आपण बघणार आहोत सीता स्वयंवर बघणार आहोत. ठीक आहे. सीता स्वयंवर आता बघायचं आपल्याला.
सीता स्वयंवर. आता हे जे काही आहे हे सुद्धा काय आहे 7 सर्ग आणि 363 श्लोक. याच्यामध्ये काय आहे 7 सर्ग, त्यानंतर काय आहे 363 श्लोक. 7 सर्ग आणि 363 श्लोक आहेत. सात सर्ग आणि 363 श्लोक आहे. तर याचे लेखन इसवी सन 1677 मध्ये त्यांनी केलेला आहे, असा कवीनेच उल्लेख केलेला आहे. तर आता बघा की हे जे विठ्ठलाच्या रुक्मिणी स्वयंवरपेक्षा सीता स्वयंवरामध्ये शब्द अलंकाराचा जो हव्यास आहे किंवा वापर आपण म्हणू शकतो तर तो कमी केला आहे. ठीक आहे. आता काही श्री हनुमान नाटक कथा ज्या काही आहेत तर ह्या उल्लेखावरून आपल्याला काव्य लेखनासाठी विठ्ठल कवीने हनुमान नाटक, रघुवंश असेल, मग श्रीरामायण असेल, संस्कृत नाटक यांचा अभ्यास केलेला आहे. तर काही देशी भाषांमधले म्हणजे बोली भाषा म्हणू शकतो, प्रांत, त्या काळातल्या प्राकृत भाषा, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वाचन केल्याचं जे काही आहे ते वाचन केल्याचं आपल्याला इथे दिसून येतं. ठीक आहे. तर आता बघा की आपण काय म्हणू शकतो की याच्यावर जे काही पाना कुलकर्णी नावाचे एक अभ्यासक आहे, त्यांचं नाव आहे पाना कुलकर्णी. तर ते काय म्हणतात की सीता स्वयंवर लिहिताना त्यांच्या पुढे नाथांच्या भावार्थ रामायणातील बालकंड आणि मुक्तेश्वराची कविता असावी असं ते त्यांनी म्हटलेलं आहे. सीता स्वयंवर की बाबा प्रभाव आहे कोणाचा, एकनाथाचा प्रभाव आहे आणि त्याचबरोबर काय आहे मुक्तेश्वरांच्या ज्या काही कविता आहे तर त्याचा प्रभाव आहे असं जे काही आहे ते दिसून येतं. आता बघा तरी पण काय की सीता स्वयंवराच्या शेवटी विवाह सोहळ्यात वर्णात कवीने मंगलाश्ले रचलेली आहे. म्हणजे आपण पाहिलं कवी नागेश असो किंवा कवी विठ्ठल असो यांनी काय केलं आहे त्यांच्या ग्रंथांच्या शेवटी काय केलेलं आहे मंगलाष्टक रचना केलेली आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. कवी नागेश, एक वाक्य लिहून घ्या चला, सगळ्यांनी एक वाक्य लिहायचं आहे. कवी नागेश आणि कवी विठ्ठल बिडकर, कवी नागेश आणि कवी विठ्ठल बिडकर यांनी स्वयंवरांच्या शेवटी मंगलाष्टके लिहिली आहेत. स्वयंवरांच्या शेवटी मंगलाष्टके लिहिलेली आहेत. ठीक आहे. आता हे जे काही आहे या प्रकारे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता आपण थोडी रघुनाथ पंडित यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. रघुनाथ पंडितनी काय काय लिहिलेलं आहे वगैरे ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर आता नेक्स्ट हेडिंग रघुनाथ पंडित टाकायचं आहे. रघुनाथ पंडित यांची सगळ्यात प्रसिद्ध रचना कोणती आहे? रघुनाथ पंडित यांची सगळ्यात रचना कोणती आहे? दमयंती स्वयंवर. कोणती आहे? दमयंती. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. आणि ते जे मी परवाच्या दिवशी तुम्हाला कविता वाचून दाखवली ती काव्य, ते जलहार विशेष केला वगैरे राजहंसाची, तर ती रघुनाथ पंडितनी लिहिली आणि ते कुठून घेतलेलं आहे? दमयंती स्वयंवर याच्या ह्या काव्यातून ते घेतलेली होतं. ठीक आहे. तर पहिली त्यांची रचना आपण लिहूयात दमयंती स्वयंवर. म्हणजे पहिली नाही, सगळ्यात आधी आहे रामदास वर्णन, त्याच्यानंतर गजेंद्र मोक्ष आणि मग दमयंती. म्हणजे जास्त काही रचना केलेल्या नाही आहे, 3च रचना केल्या. त्याच्यातल्या पहिलं जे काही आहे आपण ऑर्डरनुसार लिहून घेऊ. तर पहिलं लिहा रामदास वर्णन.
दुसरं लिहायचं आहे गजेंद्र मोक्ष, गजेंद्र मोक्ष. आणि तिसरं आहे दमयंती स्वयंवर. दमयंती स्वयंवर. ह्या 3 रचना बघा. आता याचा ऑर्डर लावा म्हटलं तर काय, पहिलं रामदास वर्णने, हे त्यांचं पहिलंच काव्य आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर गजेंद्र मोक्ष येईल आणि दमयंती. ते एवढंच लिहिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. काही फारसं लिहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे, पण त्यांनी असं प्रभावी लिहिलेलं आहे आणि हे लक्षात ठेवायला फार सोपं जातं. आता बघा, पंडित कवीच्या संप्रदायामध्ये आणि मराठी आख्यान कवितेमध्ये काय आहे, आपल्याला अल्प आणि काव्य पूर्व रचनेचे श्रेष्ठ स्थान मिळवणारे जे काही कवी होते तर ते रघुनाथ पंडित आहे. म्हणजे मोजकं लिहिलं, जसं मी आत्ता सांगितलं की थोडंच लिहिलं पण क्वालिटीचं लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे तसं, कवी रघुनाथ पंडित. थोडंच लिहिलं पण काय केलेलं आहे, क्वालिटी लिहिलं. 3च रचना आहे पण अगदी क्वालिटी. म्हणजे स्टेट बोर्डच्या पुस्तकांमध्ये सुद्धा त्यांचे काव्य घेतलेले आहेत. आपल्या स्टेट बोर्डचे मुलं सुद्धा ही काव्यरचना जी काही आहे ती काव्यरचना जी काही आहे ती शिकतात. ठीक आहे. समजलं इथपर्यंत. तर बघा, तर आता त्यांच्या स्थल आणि काळाविषयी जे काही आहे बरेच वाद आहे. म्हणून बघा, त्यांचं म्हणजे जो काही कार्यकाल आहे रघुनाथ पंडितचा तो दिलेला नाही आहे. रघुनाथ पंडितचा जो काही कार्यकाल आहे तो दिलेला नाही, कारण मतांतरे जे काही आहेत ते याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आता कोणी म्हणतं की रघुनाथ पंडित जे काही आहे ते शिवकालीन असावेत, असं जे काही आहे प्रियोडकर नावाचे अभ्यासक आहे आणि दसी पंगू नावाचे अभ्यासक आहे. त्यांना वाटतं की जे रघुनाथ पंडित आहे ते शिवाजी महाराजांच्या काळातले असं एक मत आहे. पण सगळेच जे काही रघुनाथ पंडित विषयी जे काही संशोधक आहेत, अभ्यासक आहे, त्यांचं काही एक मत नाही. कोणी काय म्हणतं तर कोणी काय म्हणतं. आता रघुनाथ पंडित या व्यक्तीबद्दल मात्र आता एकमत राहिलेलं नाही. तर रघुनाथ पंडित हा अष्टप्रधानापैकी न्यायशास्त्री पंडितराव होय असे प्रियोडकर जे काही आहे म्हणतात. आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं आणि ह्या अष्टप्रधानामध्ये कोणाला सचिव, कोणी उपसचिव, कोणी काय तर कोणी काय असं होतं. तर मग हे प्रियोडकर नावाचे जे अभ्यासक लेखक आहे त्यांचं म्हणणं होतं की शिवाजी महाराजांचं जे काही अष्टप्रधान मंडळ होतं तर ह्या अष्टप्रधान मंडळामध्ये काय झालेलं आहे, हे म्हणजे तेच रघुनाथ पंडित हे तिथलेच असावेत कदाचित. ठीक आहे. आता हा जो काही राज्यव्यवहार कोशावर रघुनाथ हनुमंते हाच रघुनाथ पंडित आहे असं सुद्धा एक मत आहे, असे दसी पंगू असे म्हणतात. तर हे 17वे शतक म्हणून त्याच्यानुसार जे काही आहे, आता 17वे शतक सुद्धा जे काही आहे ते रघुनाथ पंडित यांचं जीवनकाल किंवा त्यांचं ते असू शकतं असं त्यांचं एक म्हणणं आहे. ठीक आहे. आता बघूयात की दमयंती स्वयंवर. आता वरील 2 काव्यांपेक्षाही वाचकांच्या अधिक स्मरात राहते ते आहे, म्हणजे खूपच फेमस झालेला आहे बघा दमयंती स्वयंवर. म्हणजे खूप फेमस झालेला आहे. आता म्हणजे असं त्यांच्यावर सिरियला निघालेल्या आहेत दमयंती स्वयंवरवर, त्याच्यावर सिरीज निघाल्या दमयंती स्वयंवरवर. स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये इकडं तिकडं त्यांचं उदाहरणं घेतलेली आहेत, पेपरमध्ये येत असतं कधीतरी. तर त्याच्यामुळे बघा हे खूप फेमस झालं. हे बऱ्यापैकी जे काही आहे आपल्याला फेमस झाल्याचं जे काही आहे ते दिसून येतं. आता वरील दोन्ही काव्यापेक्षाही वाचकाच्या अधिक स्मरात जे काही राहतं ते काय आहे, दमयंती स्वयंवर. आता याला काय म्हणतात की नितांत रमणीय काव्य. काय म्हणतात, नितांत रमणीय काव्य. ठीक आहे. ते पुस्तक लिहून घेतलं असेल. दमयंती स्वयंवरचं बघतोय आपण, याला काय म्हणतात, नितांत रमणीय, म्हणजे खूप रमणारं असं काव्य आहे आणि खूप छान आहे ते काव्य. ठीक आहे.
नितांत रमणीय काव्य म्हणजे अत्यंत रमणीय जे काही आहे ते काव्य आहे. आता बघा हा लेखन काल जो काही आहे तर इसवी सन 1685. दमयंती स्वयंवरचा लेखन काल आहे 1685. दमयंती स्वयंवरचा लेखन काल आहे 1685. लिहून घ्या. दमयंती स्वयंवर 1685 हा त्यांचा लेखनकाल आहे. ठीक आहे. आता बघा काव्यगुणाचा जर आपण विचार केला तर ह्या काव्यगुणांच्या दृष्टीने काय आहे की दमयंती स्वयंवर हे जे काही आहे प्राचीन मराठीतील श्रेष्ठ काव्य म्हटले पाहिजे. म्हणजे इतकं छान ते लिहिलेलं आहे. जर आपणही वाचू म्हणजे बघा जसं मी तुम्हाला ती परवाच्या दिवशी ते काव्य कविता ऐकवून दाखवली राजहंसाची. कठीण समय येता कोण कामास येतो. तर तो राजहंस जलक्रीडा करतो आणि फार मग असं सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात वगैरे. तर राजा जातो वगैरे. तर अशी खूप सुंदर कविता आहे ज्याच्यातून आपल्याला काय कळतंय की जीवनाचं जे काही मर्म आहे जे काही वास्तविकता आहे असे खूप आयुष्यात कमी लोक असतात की जे आपल्याला कामी येतात. अशी आयुष्यात खूप लोक असतात की जी आपल्याला कामी येतात आणि कठीण समय येता कोण कामास येतो असं ते रघुनाथ पंडित जे काही आहे ते रघुनाथ पंडित यांनी म्हटलेलं आहे. परत आपण ती बघूयात आणि त्याची एक एक ओळ नंतर आपण ते जे काही आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. आता संस्कृतातील पंचमहाकाव्ये समोर ठेवून जे काही आहे रघुनाथ पंडित हे मराठीत हे रचना केली. म्हणजे त्यांचं एक प्रेरणास्थान किंवा त्यांचं जे काय वाचन होतं ते काय होतं पंचमहाकाव्ये. आता संस्कृत कवितेच्या धर्तीवर जे काही आहे जुने मराठी काव्य म्हणजे रघुनाथ पंडितांचे नलोपाख्यान एक आहे. म्हणजे त्यांनी अजून एक संस्कृत कवितेच्या धर्तीवर जे काही एक लिहिलं आहे ते आहे नलोपाख्यान जे काही आहे ते लिहिलेलं आहे. आता अशी त्यांची ग्वाही विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी दिलेले आहे. आता श्रीहर्ष जे काही आहे त्यांनी काय लिहिलेलं आहे नैषण्यधिचरित हे महाकाव्य डोळ्यासमोर ठेवून म्हणजे आपल्याला माहिती हे जे काही पंडित कवी होते तर त्यांनी काय केलेलं आहे की काहीतरी महाभारत असेल रामायण असेल कोणत्या तरी यांनी काहीतरी लिहिलेलं असेल तर हे जे काही सगळं आहे ते डोळ्यासमोर ठेवून जे काही आहे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मग दमयंती स्वयंवर लिहिले. पण दमयंती स्वयंवरला काही महाकाव्य वगैरे असं म्हणता येत नाही. दमयंती स्वयंवरला महाकाव्य म्हणता येत नाही. प्रदीर्घ कथानक विषय वैचित्र्य क्रीडा असेल विवाह असेल मसलती असतील युद्ध तर ह्याचे भरपूर वर्णने जे काही आहे त्याच्यामध्ये आलेले आहे. काय काय वर्णन केलेलं आहे की प्रदीर्घ कथानक. आता प्रदीर्घ कथानक म्हणजे काय की लांबलचक बऱ्यापैकी लांबलचक जी काही आहे तर ही लांबलचक रचना त्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे विषय वैचित्र्य. विषय वैचित्र्य म्हणजे काय आहे त्याचा अर्थ की म्हणजे वेगवेगळे विषय जे काही आहे विषयांची जी काही विविधता असते तर ह्या विषयांची विविधता सुद्धा त्याच्यातून आलेली आहे. त्यानंतर काय आहे क्रीडा. क्रीडा म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा बरं का. जसं की जलक्रीडा. जसं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की जलक्रीडा म्हणजे काय की पाण्यातल्या हालचाली पाण्यातलं खेळणं ते त्या पक्षी जे राजहंस आहे किंवा जे काही इतर पक्षी होते तर त्यांचं जे काही ते पाण्यामध्ये असे पंख फडफडणं. तर तुम्ही पाहिलं असेल की पक्षी जे काही आहे पक्षी तर ते पक्षी काय करतात ते पक्षी पाण्यात खेळताना पाहिलं आहे का पक्ष्यांना कोणी कोणी पाहिलेलं आहे पाण्यात खेळताना पक्ष्यांना कोणी कोणी पाहिलेलं आहे. तर म्हणजे खरंच ते एक खूप विलोभनीय असं दृश्य आहे. म्हणजे आत्ताचा जो जमाना आहे आत्ताचा असा खूप मोबाईल फोनचा जमाना
टीव्हीचा, स्क्रीनचा जमाना, AI चा जमाना आहे. पण हे जे काही विलोभनीय दृश्य आहेत, हे विलोभनीय दृश्य काय आहे तुम्हाला? हे विलोभनीय दृश्य आहे ते तुम्हाला काय होतात? हे असं तुम्हाला निसर्गात जाऊन किंवा थोडे शांत चित्ताने किंवा असं लक्ष देऊनच काय होतात ते तुम्हाला बघावे लागतात. ठीक आहे. तर एखादा पक्षी जो काही आहे, कोणताही पक्षी आहे, तर तो पाण्यात कसा खेळतो, तो त्याचा बागडतो, टुबुक टुबुक उड्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतात नाही का. सगळ्यांचं खेळणं बागडणं वेगळं आहे. जर बगळा असेल तर तो तिथे तुम्हाला अशा उड्या मारताना दिसणार. त्याचं मासा पकडण्याच्या शोधात असतो तो, त्याचं लक्ष असतं मासा पकडणे वगैरे, अशा अनेक गोष्टी असतात. आणि जर असा राजहंस सारखा पक्षी असतो तर तो काय करतो, छान आनंद घेतो त्याच्या पंखांनी. असा तो काय करतो, पंख फडफडतो, त्याच्याशी खेळतो, ते पंख झटकतो. तर हे अत्यंत विलोभनीय दृश्य. आणि असंच हे मी का सांगते तुम्हाला, कारण असं काय केलेलं आहे, रघुनाथ पंडित यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की जलहार विशेष केला, असं त्यांनी त्याच्यामध्ये जे काही आहे ते म्हटलेलं आहे. तर आपण एक थोडंसं त्याची माहिती बघूया, कारण हे महत्त्वाचं आहे दमयंती स्वयंवरचं. त्यानुसार आपण त्याची जी काही आहे ती माहिती बघणार आहोत याच्यामध्ये. ठीक आहे. दमयंती स्वयंवर. तर याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपण ते बघणार आहोत दमयंती स्वयंवरमध्ये. बघा आता दमयंती जी काही आहे, तर ही दमयंती ही महाभारतातील काय आहे, वनपर्व किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला, अरण्य पर्व म्हणजे जंगल. तर त्याच्या म्हणजे त्या अरण्य किंवा त्या जंगलातली किंवा त्या अरण्य पर्वातली काय आहे, एक पौराणिक पात्र आहे दमयंती. ठीक आहे. तर ती विदर्भ राजाची जी काही आहे ती राजकुमारी होती. तर मग काय आहे की दमयंती स्वयंवरमध्ये नेमकं काय आपण ते बघतो शॉर्टमध्ये. ठीक आहे. म्हणजे आपल्याला माहित पाहिजे की काय लिहिलंय बाबा. काय लिहिलेलं आहे आपल्याला माहित पाहिजे. तर बघा तर मग काय आता हे एक पौराणिक पात्र आहे, पौराणिक जुनं पुराणातलं पात्र. तर ते विदर्भ राज्याची राजकुमारी, विदर्भ राज्याची राजकुमारी होती आणि तिचे लग्न निषद देशाचा जो काही राजा आहे तर ते नल त्याचं नाव होतं नल, याच्याशी त्यांचं लग्न झालं. आणि नंतर अनेक भारतीय भाषातील लेखकांनी हिंदूंच्या इतर ग्रंथामध्ये हे पात्र आढळून आलेलं आहे. आता संस्कृती वाङ्मयातील जे काही श्रीहर्षाने लिहिलेल्या 5 महाकाव्यापैकी एक असलेल्या 12व्या शतकातील नैषधीय चरित याला नलासह ती देखील मुख्य जे काही आहे हे यांचं पात्र त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे आपण नंतर बघू की महाकाव्य म्हणजे काय, मग महत्त्वाची 5 महाकाव्य जी काही आहे ती कोणकोणती आहेत. तर मग काय की आपला पती नल यांच्या समवेत हिने भोगलेल्या हालकष्टांचा सविस्तर कथा महाभारत आरण्यक पर्वातील नलोपाख्यांमध्ये जे काही आहे ते नलोपाख्यांमध्ये दिलेली आहे आपल्याला. तर स्वयंवरचं जेव्हा आपण पाहिलं तर काय आहे की वनात बसली असताना सुवर्णहंसद्वारा जे काही आहे नलाचे गुणवर्णन तिने ऐकले. म्हणजे ती दमयंती जी काही होती तर ती काय अशीच जंगलामध्ये बसलेली आणि त्यांचं जे काही सगळं आहे ते अरण्य काठाशी किंवा अरण्यात जे काही आहे ते गेलेलं आहे. तर मग अशा वेळी काय झालं की ती अशीच जंगलामध्ये किंवा अरण्यामध्ये बसलेली होती आणि मग तिथं काय आला, राजहंस आला. आणि तो सुवर्णहंस जो काही होता राजहंस तो आला आणि तो जो नल राजा होता तर त्यांनी काय केलेलं, खूप
म्हणजे त्याचं कौतुक केलं की बाबा तो राजा आहे, तो असा आहे, तो तसा आहे, नाही का. निशत दीपली नलाचे गुणवर्णन हिने ऐकले आणि तत्काळ त्याच्या प्रेमात पडली. म्हणजे तो हंस बोलत गेला की बाबा हा राजा आहे, खूप शौर्यवान, पराक्रमी, जे काही असेल ते. तर मग ते ऐकूनच काय झालं की जी काही राणी होती किंवा जी दमयंती होती ती त्याच्या प्रेमात पडली आणि ह्या हंसकरवी हिने आपल्याला आपली प्रणय भावना जी काही आहे म्हणजे ह्या हंसामार्फतच तिने काय सांगितली, नलाला विदित केली. म्हणजे की त्या हंसाला तिने सांगितलं की जा, मला हा आता आवडलेला आहे आणि तू जाऊन त्या नलाला बातमी दे की मला नल आवडलेला आहे आणि मी स्वयंवरासाठी त्याला माहिती दे. मग काय केलं की स्वयंवर जेव्हा होतं तर त्या वेळेला काय झालं की वेगवेगळ्या देशाचे जे काही राजे आहेत ते तिथे उपस्थित होते, वेगवेगळ्या देशाचे राजे. विशाल राठोड, आज तुम्ही खूप लेट जॉईन केलेला आहे. असं लेट जॉईन करू नका, क्लास वेळेवर येत जा आपल्या क्लासला, ठीक आहे. तर मग आपण आता बघतोय नील दमयंती स्वयंवर, त्याची थोडक्यामध्ये कथा, कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपल्याला याची थोडीफार कथा माहीत असणं गरजेचं आहे, नेमकं काय दिलेलं आहे. स्टोरी पाहिली तर तशी साधी आहे, पण ज्या प्रकारे तिला रंगवलं गेलेलं आहे, तर ते रंगवलं ज्या प्रकारे गेलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. तर तत्काल ही त्याच्या प्रेमामध्ये पडली आणि मग तिने जे काही आहे नल जो काही राजहंस आहे त्या राजहंसाकडे त्यांनी सांगितलं की मला नल आवडतो आणि ओके ठीक आहे. कारण आता आपण बरंच आपल्या पंडित कवींविषयी लिहून घेतलेलं आहे आणि दरवर्षी आपल्याला माहिती आहे की दरवर्षी जो काही आहे पंडित कवींवर प्रश्न येतो म्हणजे येतो. ठीक आहे. नंतर काय आहे की मग तिचं जेव्हा दमयंतीचं स्वयंवर असतं तेव्हा मग काय होतं की सगळ्या देशाचे जे काही राजे तिथे उपस्थित असतात आणि नलाविषयी नलविषयीची ही प्रणय भावना जाणून काय होते, मग इंद्र, अग्नी, वरुण आणि 5 देवही नलाचे रूप धारण करून स्वर मंडपामध्ये उपस्थित झालेले असतात. परंतु अखेरीस देवतांच्या कृपाप्रसादाने हिने खरा नल ओळखला आणि त्यास वरमाला घातली. म्हणजे काय करतात ते सोंग घेऊन येतात की त्यांना माहीत झालेलं असतं की बा काय होतं, त्यांना चाहूल लागलेली असते की जे दमयंती आहे ती नल ह्या राजामध्येच इंटरेस्टेड आहे. मग ते काय करतात, दुसरे राजा त्याच्याशी सोंग घेऊन येतात वेगवेगळे. पण मग काय होतं की तरीही ती बरोबर नलाला ओळखते. ठीक आहे. अशा प्रकारे जी काही आहे ही थोडक्यामध्ये नल दमयंतीची काय आहे स्टोरी आहे. ठीक आहे. आता रघुनाथ पंडित जे काही आहे तर हे आपल्याला माहिती आहे मराठीमधील एक जुने कवी आहे आणि ज्यांनी दमयंती स्वयंवर हे जे काही काव्य आहे ते रचलेलं आहे. आता हे काव्य वाचकाचे मनोरंजन करण्यासाठी आणि मराठी साहित्यात एक वेगळा अनुभव देण्यासाठी लिहिलं गेलेलं आहे. हे काल्पनिक रचना आहे. ठीक आहे. तर हे काव्य नल आणि दमयंतीचे ह्या प्रेम कथेवर आधारित आहे. आता हा म्हणजे आपल्याला माहिती आहे की नल, आता दमयंती स्वयंवर जरी नाव असलं तरी त्या राजाचं नाव काय होतं नल आणि राणीचं काय होतं दमयंती. तर ह्या दोघांचं लग्न जे काही आहे झालं. तर त्यातल्या त्यात दमयंती हे विदर्भ राजाची जी काही आहे ती राजकुमारी होती विदर्भ राज्याची आणि नल जो काही होता तो तिकडचा. त्याच्यामुळे महाभारताच्या अरण्य पर्व किंवा वनपर्व मध्ये ही जी काही कथा आहे अरण्य पर्व किंवा वनपर्व, आपल्याला असा प्रश्न आला की बाबा दमयंती स्वयंवर जे काही आहे तर हे दमयंती स्वयंवर महाभारतल्या त्याच्या कोणत्या प्रकरणात आहे, ते कोणते आहे महाभारतातील अरण्य पर्व किंवा वनपर्व
वनपर्वामध्ये आहे. ह्या प्रकरणामध्ये ही स्टोरी आहे. लिहून घ्यायचंय. चला, ठीक आहे. तर याचे मराठीमध्ये अनुवाद सुद्धा जे काही आहेत ते आलेले आहेत. ठीक आहे, समजलं इथपर्यंत तुम्हाला? छोटंसं पुस्तक आहे, तुम्ही ते वाचू पण शकता नंतर. ओके, तर आपली जी रचना आहे ती काय आहे? सर्वात प्रथमची जी रचना आहे ती आहे रामदास वर्णन. त्याच्यानंतर काय आहे? गजेंद्र मोक्ष. आणि त्याच्यानंतर काय आहे? दमयंती स्वयंवर. हे जे काही आहे रचना त्यांची आहे. ठीक आहे. आता रामदास वर्ण याच्यातलं काय आहे की पहिलं काव्य आपल्याला माहित आहे. तर बघा आता दमयंती स्वयंवर हे जे काही आहे, तर आता संस्कृत कवितेच्या धर्तीवर जे काही आहे, जुने मराठी काव्य म्हणजे रघुनाथ पंडिताचे नलोपाख्यान अजून आहे. तर त्याची ग्वाही जे काही आहे विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी दिलेले आहे की श्री हर्षाचे नैषधी चरित हे जे काही महाकाव्य डोळ्यासमोर ठेवून जरी रघुनाथ पंडितांनी दमयंती स्वयंवर रचले असले तरी महाकाव्य असे म्हणता येणार नाही. त्याला महाकाव्य नाही म्हणता येणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणते विषय आहे की विवाह मग मसलती असेल, प्रदीर्घ कथानक असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ठीक आहे. तर मूळ जे काही आहे नैषध्य काव्य जे काही आहे त्याच्यामध्ये 14 सर्ग जे काही आहे ती 14 सर्ग आपल्याला दिसून येतात. तर ह्यामुळं काय आहे की स्वयंपूर्ण काव्यास प्रमाणबद्धता आणि आकृती सौंदर्य जे काही आहे ते लाभलेलं आहे. तर श्री हर्षाच्या नैषध काव्यामध्ये नल दमयंती स्वयंवर आणि त्यानंतरचा नलाचा दुःखद वनवास असा शृंगार जो काही आहे आणि करुण रसाचा कथाभाग याच्यामध्ये आपल्याला आलेला दिसतो. त्यानंतरचा नलाचा दुःखद वनवास आणि शृंगार आणि करुण रस याच्यामध्ये आलेला आहे. नवरसापैकी जो काही करुण. आता बघा ते काय म्हणतात आपण याच्यामध्ये बघणार आहोत. काय म्हणतात ते की कथा बोले हे मधुर सुधाधारा, कथा बोले हे मधुर सुधाधारा होय शृंगरा करुण थारा, करुण रस थारा असं ते म्हणतात. तर असं जरी रघुनाथ पंडितांनी उल्लेख केला तरी प्रत्यक्षात मात्र जी काही आहे दमयंती स्वयंवरांपर्यंतचा कथाभाग त्यात असून करुण रस पूर्ण उत्तरार्धाला त्यांनी फाटा दिलेला आहे. आणि यातून काय झालेलं आहे की नवर सामांझारी शृंगाराला प्राधान्य देणारी जी काही आहे रसिक दृष्टी स्पष्ट होते. तर रघुनाथ पंडितांनी काही कल्पना नैषध्य रचित घेतल्या असून त्या संबंधीचे श्लोक मात्र स्वतंत्रपणे जे काही आहे ते रचलेले आहेत. ठीक आहे. अशी रम्य कल्पना करणारे प्रकविटाने व श्लोक मात्र रघुनाथ पंडितांची जी काही आहे श्लोक तर ती त्यांची स्वतंत्र अशी रचना आहे. त्यांची काय आहे स्वतंत्र अशी रचना निर्मिती आहे. तर ह्या काव्यातील प्रसंग निर्मित ही कवितेच्या कल्पनाशक्तीचे जे काही आहे दर्शन घडते. हंस आणि नल यांची पहिली दमयंती भेट, हंस दमयंतीचा संवाद, नल दमयंतीची भेट हे प्रसंग अत्यंत आपल्याला असे हृदयाला स्पर्शणारे जे काही आहे. आता ते काय म्हणतात की नल दमयंतीचे काही भेटीचं जे काही वर्णन आहे तर ते केवळ रम्य नाहीये. ते रम्य आहे पण ते केवळ रम्य नाहीये, तर दमयंतीच्या मनोभावनेचेही कलात्मक त्यांनी काय केलेलं आहे दर्शन घडवलेले आहे. म्हणजे काय आहे की बाबा दमयंती ही जी काही राणी होती विदर्भ राज्याची राणी, तर तिचं त्यांनी काय केलेलं आहे तिथे तिच्या भावभावना ज्या काही आहे
त्या भावभावना तिथे टिपलेल्या आहेत. ह्या भावभावना काय केलेल्या आहेत तिथे टिपलेल्या आहेत. त्याच्यामुळं म्हणजे बघा त्या काळामध्ये की नाव पण बघा ना, दमयंती स्वयंवर नाव. तर आपल्याला पुष्कळची नावं म्हणजे सीता स्वयंवर, रुक्मिणी स्वयंवर सोडलं तर मग बाकीचे जे काही आहे सगळे नावं आपल्याला पुरुष प्रधानता त्याच्यामध्ये म्हणजे पुरुषांची नावं सगळी. मग स्त्रीच्या मनाचा काही कुठं विचार न केलेला आपल्याला दिसून येतो. पण इथे काय आहे की इथे आपल्याला तिच्या भावभावनांचं जे काही वर्णन आहे तर ते वर्णन सुद्धा आपल्याला इथे दिसून येतं. विरहामुळे काय आहे की दमयंती बेशुद्ध झाल्यानंतर गजबज बहु झाली, माया धावूनी आली. माय धावूनी आली ह्या प्रसंगाच्या चित्रात कवीचे वर्णन चातुर्य दिसते. औषध न लगे मजला असं दमयंतीचा निर्णय ऐकून मूल उपवर हे जहाली येला पाहिजे की वर योग्य पाहिजे. आणि तिच्या आईच्या उद्गारात रमणीय अशी स्त्री सुलभता आणि चातुरी जी काही आहे त्यांनी साठलेली जी काही आहे दिसून येते की ती काय होते विरह. विरह म्हणजे काय दुरावा. सोपी शब्द काय विरहला दुरावा आहे. तर हा जो काही दुरावा आहे म्हणजे काहीतरी कारणांमुळे जावं लागलं असेल मग विरह. जेव्हा कपल्समध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये त्यातल्या त्यात विरह हा शब्द जास्त करून दोन कपलमधला जो काही दुरावा आहे त्याला वापरला जातो त्यातल्या त्यात. ठीक आहे. दुरिया आपण हिंदीमध्ये म्हणतो ना, दुरिया वगैरे अशा टाईपचं. ठीक आहे. तर मग ती बेशुद्ध होऊन पडते विरह झाल्यानंतर आणि मग ती अशी म्हणते का बा औषध न लगे मजला, मला औषध नको. ठीक आहे. तर तिच्या आईच्या उद्गारामध्ये जे काही आहे ते स्त्री सुलभता चातुर्य वगैरे त्यांनी ते मांडलेलं आहे. तर दमयंतीच्या विरहाप्रमाणेच नलाच्याही विरहाचे वर्णन कमी म्हणजे ते विरहाचं जे काही दुःख आहे तर त्या विरहाचं दुःख दोघांनाही आहे. मग ते दोघांच्याही मनाची जी काही स्पंदनं आहे ती रचलेली आहे. काय आहे भृंगे विरजित नवी अरविंद पत्रे पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे. असं जे काही आहे ते नल असं म्हणतो त्याच्यामध्ये. म्हणजे काय की बाबा काही श्लोकात रमणीय अर्थ प्रतिपाद भाव उल्लेखनीय आहे की बाबा विषयानुरूप वातावरण निर्मितीमुळे जे काही आहे सर्व प्रसंग जे काही आहे आकर्षक जे काही आहे ते बनलेले आहे. आणि प्रसंग वर्णनासोबतच काय नल दमयंती आणि हंस जे काही आहे याचं स्वभाव विशेष अत्यंत मनोवेद रेखाटलेला आहे. नलासारखा रसिक उदार धीरोद्धारक नायन आणि दमयंती सारखी काय चतुर विनयशील नलावर निष्ठा ठेवणारी रतिरूप जयंती अशी नायिका. आणि ह्या दोघांना जोडणारा म्हणजे तो कोण आहे सुवर्णमय राजहंस. यामुळे कथा आणि काव्य ह्या दोन्हीही दृष्टीने हे काव्य विलोभनीय झालेले आहेत. म्हणजे बघा पात्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर स्वभाव रेखनातून मनुष्य स्वभावाची कवीचे सूक्ष्म ज्ञान जे काही आहे ते प्रकट होतं. म्हणजे काय लेखक फक्त लिहत नाही त्या लिखाणामधून काय होतं की त्याचं चातुर्य दिसतं त्याचा संयम दिसतो त्याचे गुण दिसतात त्याचं जे काही सूक्ष्म निरीक्षण आहे. म्हणजे सूक्ष्म निरीक्षण म्हणजे काय न्यूअन्सेस म्हणजे एकदम तरल सूक्ष्म म्हणजे आपण जे म्हणतो रीड इन बिटवीन द लाईन्स यु नो. तर दोन लाईन दिले त्याच्या बिटवीन मध्ये काय आहे काय शक्यता आहेत जास्त तर त्याला म्हणतो आपण रीड इन बिटवीन द लाईन्स. ओके. तर ह्या ज्या काही रीड इन बिटवीन द लाईन्स आहेत तर मग हे आपल्याला दिसतं की बाबा उगाच लेखक किंवा कवी हे जे काही आहे त्यांना उगाच हे नाही आहे ना एका गोष्टीचा जो काही आहे एका गोष्टीचं काय आहे सारासार विचार करून जे काही आहे ते सारासार विचार करून ते लिहिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. आता प्रवा बापट नावाचे जे काही अभ्यासक लेखक आहेत ते काय म्हणतात आपण बघूया. प्रवा बापट असं लिहायचं त्यांनी काय म्हटले त्यांचं मत बघूयात आपण.
प्रवा बापट. ते काय म्हणतात आपण बघू. काय म्हणतात ते की रघुनाथ पंडितांनी नल दमयंती स्वयंवर, म्हणजे दमयंती स्वयंवरही म्हणतात, नल दमयंती स्वयंवर असंही म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे त्यांनी काव्य लिहून मराठी कवितेच्या इतिहासामध्ये काय केलं आहे, प्रथमच आपण ज्याला शुद्ध असं म्हणू, म्हणजे शुद्ध म्हणजे काय, रोमॅन्टिक मोटिफ, रोमॅन्टिक मोटिफ म्हणजे काय की शुद्ध असे म्हणू, असं कल्पनारम्य कला विकासाचे ध्येय डोळ्यापुढे ठेवून जी काही आहे ही आख्यायन कविता त्यांनी रचलेली आहे. कवितेच्या इतिहासात हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. अर्वाचीन काव्याची जी काही अभिरुची होती, तर सर्व पंडितांना हे पसंतीत उतरलेले कवी म्हणजे रघुनाथ पंडित. त्यामुळे इतरांच्या स्वयंवर काव्यापेक्षा रघुनाथ पंडितांचे दमयंती स्वयंवर जे काही आहे तुम्ही आजही बघाल तर ते दमयंती स्वयंवर जे काही आहे ते अधिक लोकप्रिय आपल्याला दिसते, की खूप असं लोकप्रिय झालेलं, त्यातल्या त्यात म्हणजे सगळ्यांना आवडलेलं, वाचावं असं वाटणारं, बरेच ठिकाणी ते घेतलेलं आहे. स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये सुद्धा जे काही आहे त्याचं काव्य आहे आपल्याला दिलेलं. तर आपण ते आता बघणार आहोत की नल दमयंती स्वयंवरचं जी ती आपल्याला स्टेट बोर्डला होणारी जी काही कविता आहे ती आज आपण थोडीशी बघूयात परत एकदा. ठीक आहे. आज आपण ते बघूयात. राजहंसाची जी काही ती कथा आहे ती बघणार आहोत. ठीक आहे. पण ते बघूया ती कविता मी शोधतीये, म्हणजे ते वाचायला आपल्याला बरं होतं. बालभारतीच्या पुस्तकात ते तुम्हाला पाहायला मिळेल. बघा आता त्या कवितेचं जे काही नाव आहे तर ते आहे कठीण समय येता, आणि ही दमयंती स्वयंवर मधून घेतलेली कविता आहे. बघा, तेथील एक कलहंस तटी निजेला, जो भागला जलविहार विशेष केला. आता कलहंस म्हणजे काय की एक हंसाचा प्रकार आहे, राजहंसाचा प्रकार. ठीक आहे. तटी म्हणजे काठावर, भागला म्हणजे काय, थकला. म्हणजे तेथील एक कलहंस तटी निजेला म्हणजे काठावर निजला. त्याच्यानंतर जो भागला जलविहार विशेष केला म्हणजे काय, तो थकला बिचारा. आणि मग काय, पोटीच एक पाय लांबविला दुजा, तो पक्षी तनु लपवी भूपतया पाहतो. भूप म्हणजे काय, राजा. म्हणजे तिथे राजा होता आणि तो काय थकला, आणि थकल्यामुळे मग काय तो असा काठावर झोपला आणि त्याचा पाय त्यांनी काय केलेला आहे, एक मागे घेतलेला आहे. पोटीच एक पद लांबविला दुजा, तो पक्षी तनु लपवी भूपतया पाहतो. भूप म्हणजे काय, राजा. कारण हे पंडिती काव्य असल्यामुळं काय संस्कृत प्रचूर आहे, काही संस्कृतचे शब्द आहेत. टाकी उपानह पदे अतिमंद ठेवी, केली विजारवरी डोरही मौन सेवी, हस्ती करी वलय उंच अशा उपायी, भुडे हडूच धरिला कलहंस पायी. म्हणजे काय की उपनह म्हणजे काय, जोडा. डोर म्हणजे काय, अंगनखा. आणि नृपती म्हणजे सुद्धा रान. आणि मणिबंदी म्हणजे काय, मन
मनगटावर. तर मग काय, कलकल कलहंसे फार केला सुटा या फडफड निज पक्षी दाविलीही उडाया. म्हणजे मग ते राजा त्याला पकडायला गेला, त्यांनी पकडला आणि तो असा फडफड फडफड फड करतोय. म्हणजे काय करतोय, बेसिकली तो सुटण्याचा जो काही आहे तो प्रयत्न करतोय. नुप्रतीस मणिबंदी टोचिता हा चंचू धरीला दृढ जया त्या काय करेल पंचू. पंचू म्हणजे काय की कुशलतेने पकडणारा. म्हणजे आता त्यांनी चांगलं त्याला पकडलं, तो काय करतोय, असा टोचा मारतोय. म्हणजे काय, सुटण्याचं जसं होईल तसं काय करतोय, याच्यामध्ये प्रयत्न करतोय. तदी खतर खग भेने वेगळाले पडाले उपवन लकेची जे कराया मिळाले. स्वजन गवसला जो याच पाशी नसे तो कठीण समय येता कोण कामास येतो. खग म्हणजे काय, पक्षी. भेने म्हणजे काय, भीतीने. आणि उपवन म्हणजे काय, एक बगीचा, अरण्य अशा प्रकारे. आणि जलकी म्हणजे जल क्रीडा. त्याचे बाकीचे पक्षी काय आहे, उडून गेले, त्याला कोणी वाचवायला नाही आलं, म्हणून ते काय म्हणतात आहे, कठीण समय येता कोण कामास येतो असं ते म्हणतात आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचं जे काही आपलं लेक्चर आहे ते झालेलं आहे. आपण भेटूयात उद्या. त्याच्यामुळे आज जे काही लिहून दिलं त्याचं तुम्ही अभ्यास करा, रिव्हिजन करा. ठीक आहे, चालेल. आपण थांबूया इथेच.